म्हसळा तालुक्यात भीषण अपघात घडलाय। रिक्षाचा ब्रेक फेल झाल्यानं झालेल्या या दुर्घटनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख संतोष सावंत यांच्यासह तिघांचा अंत झालाय। या घटनेनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संतोष सावंत हे रिक्षा घेऊन गोरेगावच्या दिशेने जात होते। त्यांच्या रिक्षामध्ये शांताराम काळीदास धोकटे आणि शर्मिलाबाई तुकाराम धोकटे हे प्रवासी होते। ताम्हाणे शिर्के ते कासारमलाई या दरम्यान अचानक रिक्षाचा ब्रेक फेल झाला आणि वाहन नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला आदळले। अपघात एवढा भीषण होता की रिक्षा चालक संतोष सावंत यांचा जागीच अंत झाला, तर गंभीर अवस्थेत शांताराम धोकटे आणि शर्मिलाबाई धोकटे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून दोघांनाही मृत घोषित केलं। क्षणात तिन्ही जीव गेले आणि तीनही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। ठाकरे गटाचे शाखा प्रमुख संतोष सावंत हे स्थानिकांमध्ये लोकप्रिय होते। त्यांच्या अकस्मात निधनाने शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त होतीये, तर धोकटे यांच्या निधनाने देखील गावात शोककळा पसरली आहे। या अपघातामुळे रायगड जिल्हा पुन्हा एकदा भीषणरित्या हादरून गेलाय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, म्हसळा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।